चेहरा म्हटलं तर या ठिकाणी आमचे परममित्र स्वर्गीय प्रसून बापूचा चेहरा नेहमी आमच्या समोर येतो आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय स्वर्गीय प्रसून बापू यांना सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिवादन करतो। वास्तविक मरगा हिच्या प्राणप्रतिष्ठापना आणि या ठिकाणी कलशारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पाणीदार नेते या ठिकाणी सुरेश भाऊ, त्याचबरोबर या ठिकाणी या बेडगावचे आद्य नागरिक आमचे मित्र उमेश भाऊ, या ठिकाणी आमचे नेते आदरणीय अमरदादा, व्यासपीठावर सर्वच मान्यवर या ठिकाणी राजू नागोरगोजे सर, त्याचबरोबर आमचे काका, व्यासपीठावर सर्वच मान्यवर, समोर उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रजनो, वास्तविक खरोखरच या ठिकाणी गावामध्ये अनेक विधायक आणि विकास कामं होत राहतात। रस्ते असतील, गटर असतील, शिक्षण सुविधा असतील, पण लोकांच्या मनामध्ये एक श्रद्धेचा आणि भावनेचा जो विषय असतो आणि तो म्हणजे आपल्या जाती धर्मातल्या विविध देवदेवतांचा असतो। आणि या बेडगावचं ग्रामदैवत मरगाई हे आपल्या बेडगावामधलेच नव्हे तर पूर्ण मिरज पूर्व भाग महाराष्ट्रामधील एक माणसाच्या मनामधलं श्रद्धेचं म्हणजे आधारस्थान आहे। आणि अशा मरगाईच्या देवीच्या प्राणप्रतिष्ठाने कलशारोहणाच्या निमित्तानं खरोखरच या ठिकाणी बेडगाव एकत्र आलेलं आहे आणि असा सोहळा, असा आनंद या ठिकाणी खरोखरच एक चांगल्या पद्धतीचा निर्माण झालेला आहे। वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सुरेश भाऊनी एक मिरज विधानसभा मतदारसंघ म्हणून एक आपलं कुटुंब म्हणून या ठिकाणी या भाऊनी बघितलेलं आहे। वास्तविक हा कुटुंब प्रमुख आम्हाला समजायला थोडा वेळ लागला अमरदादा। वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मिरज पूर्व भागामध्ये किंवा मिरज मतदारसंघामध्ये भाऊनी हा मतदारसंघ आता थोडा प्रमाणात जपला। या ठिकाणी कुठलाही राजकीय पक्ष भेदभाव जात पात न मानता त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाचं ऐकून घ्यायचं, गावाच्या विकासाच्या दृष्टीने काही काम होत असेल तर ते नक्की करायचं असं काम या ठिकाणी भाऊनी केलेलं आहे। याच्यापूर्वी आम्ही या ठिकाणी आता हा जो सगळा कार्यक्रम भाऊ केल्यानंतर मला असं वाटायला लागलं की हा मरगाईच्या देवीच्या या ठिकाणी सत्काराचा किंवा या भावनेचा कार्यक्रम आहे का तुमच्या प्रशासन नारळ फोडायचा कार्यक्रम आहे। म्हणजे एवढं काम माणसाच्या मनामध्ये, माणसाच्या हृदयामध्ये भाऊ आपण निर्माण केलेलं आहे। वास्तविक हे काम हे मन आमच्या मनामध्ये यायला आणि अमरदादाच्या मनामध्ये यायला भाऊ थोडा कालावधी गेला। जवळजवळ आता आम्ही 4-6 महिने झालं अमरदादांना आमच्या मनामध्ये असं वाटू लागलं की भाऊच्या पाठीमागे आपण उभं राहिल्याशिवाय आपल्या विभागामधला कायापालट या ठिकाणी राहणार नाही। आणि मी तर या मताचा माणूस आहे की उपसरपंच, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य अनेक कामं, अनेक पद भूषवत असताना, गावामध्ये कामकाज करत असताना गावामध्ये विविध फंड आल्याशिवाय, निधी आल्याशिवाय आपण आपल्या गावात काम करू शकत नाही। आणि मग तुम्ही ह्या गटाचा तो त्या पक्षाचा आणि ह्या जातीचा त्या पार्टीचा जर म्हणत असलो तर गावामध्ये निधी येणार नाही, आपल्या गावामध्ये काम होणार नाही। मी तर अशा मताचा माणूस आहे की वेळ प्रसंगी आम्हाला आपलं राजकीय नुकसान झालं तर चालत, पण गावाच्या विकासाचं नुकसान झालं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी सगळ्यांनी घेतली पाहिजे। ती नेमकी भूमिका या बेडगावाच्या सर्वच गटातटाच्या राजकीय नेत्यांनी घेतलेली आहे। म्हणून मिरज पूर्व भागामध्ये, मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये जरी गाव मोठं असलं तर निधीने सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी भाऊ या गावामध्ये या ठिकाणी दिलेले आहे। वास्तविक भाऊ ह्या सगळ्या उमेदवाराचा आणि अमरदादा तुमच्या या गावामधला जर विकास हा जर मोठ्या प्रमाणामध्ये झाला असला त्यातलं जरा थोडंसं आमच्या जरा भावना लक्ष द्यायला सांगावं। आणि अशा पद्धतीने आई मरगाई सुद्धा भावा जरा इतर गावामध्ये खास करून बघा, आपण कुटुंब असतो, कुटुंबामध्ये अनेक माणसं असतात। अशा माणसामध्ये एखादा जो आजारी माणूस असतो त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागतं। भाऊ गेली 15 वर्ष आम्ही तुम्हाला सातत्याने विरोध करत आलोय, त्याची मागणं मागत आलो, त्यामुळे आम्ही जरा आजारी माणसामध्ये पडतोय। त्यामुळे जरा तुमचं थोडंसं आमच्या आजारी माणसाकडे अशी जी काही गाव आहेत असं लक्ष असावं अशी सुद्धा भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो। ज्या सगळे म्हणून घेतात त्या ठिकाणी खरोखरच एक चांगल्या पद्धतीचा एक आगळा वेगळ्या वातावरणामध्ये या आई मरगाईचं या ठिकाणी उत्सव मोठ्या चांगल्या पद्धतीनं साजरा होतोय। या सगळ्या गोष्टी करत असताना वास्तविक तीर्थक्षेत्र क्रममधून मध्ये समाविष्ट करून या ठिकाणी इथं एक चांगलं मोठ्या पद्धतीचं मंदिर व्हावं ही संकल्पना स्वर्गीय महाराष्ट्राचे नेते आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना सुद्धा भाऊ या ठिकाणी स्वप्न होतं। आणि वास्तविक हे स्वप्न तुम्ही त्या गोपीनाथजी मुंडे साहेबांचा शिष्य म्हणून मी अनेक मंत्रालयामध्ये अनेक ठिकाणी गेलो, पण भाऊ काही ठिकाणी थोडं जरा वेळ बदलली की माणसं बदलत हा निसर्गाचा नियम आहे। पण भाऊ तुम्ही काय जर केलं तर नियम बदलला नाही किंवा थोडंसं जरा वस्तुस्थितीला अनुसरून राहिला। मंत्रालयामध्ये आम्ही अनेक ठिकाणी बघितलं भाऊ ज्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबांनी ज्यांना मोठं केलं त्यांनी त्या ठिकाणी त्या दालनामध्ये मुंडे साहेबांनी फोटो लावले।
पण कालांतरानं आणखीन काय अडचण निर्माण होऊ का म्हणून काही जणांनी फोटो काढले, पण भाऊ तुमच्या कारणामध्ये सातत्यानं जो मुंडे साहेबांना फोटो या ठिकाणी मी बघतोय, त्याचं कारण असं आहे की आम्ही सुद्धा काही कालावधीमध्ये शिवसेनेचा तालुका प्रमुख विभाग प्रमुख म्हणून या ठिकाणी कामकाज केलं. मुंडे साहेबांचे सुद्धा या ठिकाणी बेडगेला कार्यक्रम घेतले गेले आणि म्हणून या मुसुमडला एक कार्यकर्ता असल्यामुळं थोडंसं भाऊ तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये असेल मंत्रालयामध्ये असेल त्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो आदरानं लावलेला बघितला जातो आणि हे बेळगाव मुंडे साहेबांच्या आचाराच्या विचाराचं या ठिकाणी आहे आणि तुम्ही त्याचं शिष्य आहात आणि म्हणून नक्की म्हणजे मला ही संकल्पना आता काकांनी सांगितलं मी जाता जाता हे एक वाक्य मी बोलून जायचं राहिलो साहेब तुमची परवानगी मी हे ह्या साहेबांचं वाक्य आहे आणि साहेबांना असं वाटलं की बाबा हे मला बोलायला पाहिजे आणि त्यांचं हे वाक्य मी माझ्या तोंडून या ठिकाणी बोलतोय आणि खरोखरच भाऊ तुम्ही थोडंसं जरा कुठंतरी या ठिकाणी सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून कामकाज करत आला असल्यामुळं या ठिकाणी किती जरी लाट आले किती जरी वादळ आले आणि आमच्यासारखी किती जरी या ठिकाणी भुकली तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी थांबणार आहात लक्षात आलं का. त्यामुळं खरोखरच मरगाईचा तर आशीर्वाद तुम्हाला आहे शिवाय मिरज मतदारसंघामधल्या सर्वच या ठिकाणी माता भगिनीचा सुद्धा आशीर्वाद या ठिकाणी भाऊ आपल्या पाठीशी ठामपणानं आहे याबद्दल काय वाद नाही. या ठिकाणी ग्रामीण भाग म्हटलं की आपली शेतीवाडी असते शेतीवाडी म्हटलं की शेतकरी वर्गाला शेतकरी वर्गामध्ये शेतीला पाणी हे महत्वाचं पाणी आहे. ही योजना ही संकल्पना स्वर्गीय माजी आमदार विठ्ठलराजे पाटील यांनी जरी मांडली असली आणि स्वर्गीय वसंतदादा यांनी जर त्याला मोठं स्वरूप दिलं असलं तर खऱ्या अर्थानं ते चालवण्याचं काम म्हैसाळ योजना स्थापन झाल्यापासून आज अखेर सलग 1.5 वर्ष मोटर चालू असणारा आणि पाणी सातत्याने पाटामध्ये वाहणार ही एकमेव म्हणजे आदरणीय सुरेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे आणि खरोखरच हा शेतकरी वर्ग हो तुम्हाला कधी विसरणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांची काय काम आहे तर आम्हाला बाकी काय नको फुकट काय देऊ नका फक्त शेतीला चांगल्या पद्धतीने पाणी दिला तरी सुद्धा बाद झालं त्यामुळे पाणी येतंय आणि पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी लाईट बिलाच्या माध्यमातून लोकांना शेतकऱ्यांना पाण्याचं बिल वाढू नये याच्यासाठी भाऊने या ठिकाणी सौर ऊर्जेवरती ही स्कीम चालेल अशा पद्धतीचं धोरण राबवलं आणि त्याला मान्यता सुद्धा या ठिकाणी मिळाली. भाऊ जास्त वेळ घेणार नाही पाठीमागून जरा टोचणे झाले त्यामुळं जास्त वेळ न घेता पुन्हा अशा पुढच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण पुन्हा संवाद साधूया. जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा या मराठीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच बेळगाव सर्व ग्रामस्थांना माझ्या माता भगिनींना मी सरकार गावचा ग्रामस्थ या नात्यानं मनापासून शुभेच्छा देतो. बेळगावामध्ये अशीच विधायक कामं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहेत. जी काही व्यासपीठावर मंडळी आहेत मागाशी सांगितलं या सगळ्यांनीच या ठिकाणी भाऊच्या पाठीमागे ठामपणानं उभं राहावं. कोण कुठल्या गटाचा तटाचा पक्षाचा आहे जातीचा आहे पाठीचा याचा विचार न करतो भाऊच्या पाठीमागे ठामपणानं उभं राहूया एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. मरगाईनं तशी सर्वांनाच या ठिकाणी बोरखे साहेबांपासून सगळ्यांनाच त्याची बुद्धी द्यावी अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो. जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.